मार्ग तर स्वीकारलाय, परंतु संतांची संगती जर केली नाही तर काय होईल? आपल्याला त्या मार्गावर असलेल्या अडीअडचणी कळणार नाहीत. त्या मार्गावर कोणत्या पद्धतीने गेल्याच्या नंतर आपण लवकर पोहोचू, त्या मार्गावर कोणत्या ठिकाणी कोणत्या अडचणी आहेत हे आपल्याला कळणार नाही. पहा, साधं उदाहरण आहे. काल एका ताईकडे आम्ही चहा पिण्यासाठी गेलो होतो. त्या ताई त्या ठिकाणी लिंब कट करत होत्या आणि लिंब कट करत असताना त्यांना आमच्या भाऊंनी सांगितलं की चहा, तुम्ही देखील त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी होते, चहा बनवण्यासाठी सांगितलं. आणि त्या ताईने मस्तपैकी त्यांना चहा बनवण्याची सगळी विधी माहीत होती. परंतु त्यांच्याकडून एक चुकी झाली. ज्या चाकूने त्या लिंबू कापत होत्या त्याच चाकूने त्यांनी अद्रक कापायला घेतलं आणि तेच अद्रक त्यांनी नाही का चहामध्ये टाकलं. पाहताय काय, अवघ्या 2 मिनिटांमध्ये तो चहा नासून गेला. आणि विचार करायला लागले, अरे हे कसं घडलं, हे कसं घडलं? मी तर सगळी प्रक्रिया बरोबर केलेली आहे. परंतु नाही, त्या ठिकाणी जर त्यांना ही गोष्ट जर माहीत असती की लिंबू हे आंबट असतं आणि आंबटपणा ज्यावेळेस दुधामध्ये जातो त्यावेळेस ते दूध नासलं जातं, हे जाणून घेण्यासाठी काय करावं लागेल? ज्यांना त्या गोष्टीचा अनुभव आहे त्यांच्याकडून ती माहिती त्यांनी घेणं गरजेची होती. आणि ह्या माहिती त्यांना कधी भेटतात? ज्या वेळेस ते संकट निर्माण होतात त्याच वेळेस अशी माहिती भेटत असते. अशा वेळेस त्यांची सासूबाई त्या ठिकाणी गेल्या आणि त्यांनी सांगितलं, अगं तू जर नाही का हे लिंबू कापलेला जर चाकू धुवून घेतला असता किंवा दुसऱ्या चाकूचा जर वापर केला असता तर चहा नासला नसता. म्हणजे हे वारंवार होणारे जे उपदेश आहेत किंवा वारंवार होणारे जे काही आपल्या चुका दुरुस्ती आहेत त्या फक्त सत्संगतीमध्येच घडू शकतात. तसंच परमार्थाचा मार्ग हा अतिशय जास्त कठीण आहे. भक्ती मार्ग हा अतिशय जास्त कठीण आहे. या भक्ती मार्गावर चालत असताना अनेक अडचणींना साधकाला सामोरं जावं लागतं. त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्याला सत्संगतीची आवश्यकता आहे. जर त्याला सत्संगती त्याच्या जीवनात जर नसेल तर त्याला आकलन होणार नाही. काय करणं गरजेचं आहे, कितपत करणं गरजेचं आहे आणि कधी करणं गरजेचं आहे. आपल्याला साधना करायची आहे पण कधी करायची हेच जर माहीत नसेल, आपल्याला साधना करायची आहे पण किती करायची हेच जर माहीत नसेल, आपल्याला साधना करायची आहे पण कुठे करायची हेच जर माहीत नसेल, तर मग त्या गोष्टी फळाला जाऊ शकत नाही. सत्संगतीमध्ये आपल्याला वारंवार सांगण्यात येतं की या ठिकाणी साधना करा, या ठिकाणी अशा स्वरूपाची साधना करा, इतक्या वेळ साधना करा म्हणजे तुम्हाला अशा अशा स्वरूपाची प्राप्ती होईल. रस्त्याने चालत असताना जेवढ्या काही खाणाखुणा आहेत त्या रस्त्यावरून गेलेल्या माणसालाच माहीत असतात. आणि त्या खाणाखुणा आपल्याला जर समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या माणसाचा निरंतर संग करणं गरजेचं आहे. तसंच परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा सामान्य जीवापासून तर भगवत प्राप्तीपर्यंतचा जो प्रवास आहे तो संतांनी केलेला असतो आणि त्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडीअडचणींची जाणीव ज्ञान देखील संतांना माहीत असतं. त्यामुळे आपल्याला त्या रस्त्यावरून जात असताना त्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहेच, परंतु त्याच्यामध्ये ही अनुकूलता जर निर्माण व्हायची असेल तर आपण वारंवार जर सत्संग जर केला तर आपण त्या अडचणींपासून वाचू शकतो किंवा संत आपल्याला त्या अडचणींपासून दूर ठेवू शकतात.